इतक्या महिन्यात पहिल्यांदा असं झालंय की मुंबईमध्ये लाईट गेली. आता अंड्यात ना बाहेर इलाय. आणि आता लगीन करून त्या आणलं 5 महिने मुंबईत झाले. ह्यांच्यामुळेच मी माझा दिवस एकटीने ह्या 4 भिंतीच्या आत घालवू शकते. परत बघ, जिराफाला मॅगी खायची आहे. हा तुझ्या मला माझी चूक कळली आहे, त्याच्यामुळे मी ती चूक सुधारावी. बघा बघा, शिका माझ्या नवऱ्याकडून काहीतरी. आता माझा असा सेटअप तयार झालेला आहे. आमचं एकच स्वप्न आहे, ह्या वर्दळीतून आम्हाला असं शांत जागेत जायचंय, ते म्हणजे आमच्या गावी. सागर इथे काम करतायत आणि तुम्हाला मी दाखवते समोर. ही बघा चिमणी, 2 चिमण्या आहेत माझ्या, ते ह्या 2 कपल आहेत आणि रोज इथे मी त्यांना भात घालते खायला. तर आज भात खाऊन ती इथेच बसली आहे. तिची पार्टनर गेली वाटतं कुठेतरी. आणि ना लई चॅप्टर आहे, मी तुम्हाला सांगते किस्सा. गुबगुबीत म्हणजे आय थिंक ती प्रेग्नेंट आहे. कारण तुला माहिती आहे, मागे मी तुला सांगत होती सुग्रण पण गुबगुबीत आहे. ऐक ना, मागे मी तुला सांगत होती बघ की चिमण्या घरटं बांधतायत वाटतं किंवा हे सच. म्हणजे मी जाऊन ते असं रोज बघायची की ह्या चिमण्या बरोबर काय येतात इथे. तर ऐक तरी, तर त्या सुग्रणीचं घरटं आणलं बघ होतं मी गावावरून, त्याच्यातले काड्या घेऊन जात होती चोरत. मुंबई चॅप्टर आहेत मुंबईचे चिमणे. सगळी काडी घेऊन गेली त्या सुग्रणीच्या घरट्यातले आणि खतरी जाऊन घरटो बांधल्याने वाटतं. आणि हीच ती दोघा, कारण ही दोघाच येतात. अरे तिकडे कम्प्युटर अडकलं होतं सकाळी. कुठे? बेडरूमच्या. माझे तरीच ते सगळे टोमॅटो हे केले. का उठून त्याला वरती उडायचंच आहे ना ते. इथे पण एक अडकलं होतं आता सकाळी. हे बघा, खूप छान माझे टोमॅटो झाले होते आणि सगळे हे बघा मोडून घातले. काय करणार या कबुतरांना, खूप कंटाळा देतात, घाण करून ठेवतात सगळी. काय झाडं लावायला नको, काय नको, येऊन रवणी करून बसतात. वाट लावली माझ्या झाडांची. ही दुसरी टाइम आहे. पहिल्या टाइमला पण त्यांनी खूप छान मोठे झाले होते, असे एवढे ह्या याच्या एवढे. तर त्यांनी वाट लावली. आता हे परत वाट लावली. ते कबूतर येतात म्हणून सागरनी बघा जाळी लावली. सागर पूर्णच खिडकीला जाळी लावत होते, पण म्हटलं पोपट येतात, चिमण्या येतात म्हणून मीच लावायला दिली नाही. अचानक मला वाटलं तू बंद केलीस लाईट. अचानक लाईट कशी बंद झाली? ब्लॅकआउट अडकलंय काय कोण लिफ्ट मध्ये? आवाज येतोय तिकडे. आज लेट मॉर्निंग झाल्यामुळे मी तर काय नाश्ता बनवला नाहीये, पण मी गावाकडून येताना ना कणग्या आणल्या होत्या. तर म्हटलं की आता त्याच कणग्याच उकडते. तर कोणाकोणाला या कणग्या माहीत आहेत तुम्ही कमेंट करून सांगा, आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात ते पण मला कमेंटद्वारे सांगा. आमच्याकडे तर कणग्या म्हणतात. आता मस्त मी ह्याला उकडणार आहे. हे बघा, बायको बरोबर भांडल्याचे परिणाम. रोज कशी हातात चहा मिळते ना, माझ्या पायात भेटणार आहे, हातातच भेटणार आहे. स्वतःच्या हाताने घ्या. आता कशी बायको हे घे चहा पिणार हाताने ना. वेगळा आहे त्याच्यामध्ये. हो, सर्दी खोकल्याने जाम झालं. स्केल बदलली आहे. वरचा नको, त्यापेक्षा खालचा टर्न असं लावलास तर खूप बरं होईल. आपल्याला खालच्या टोन मध्ये बोलताच येत नाही. घ्या. बरं झालं आज तुम्ही भांडलात, त्या रागाने मी आज नाश्ता पण बनवला नाहीये. स्वर उंच आहे पण मी खालच्या टोन मध्ये बोलतो. माझ्या बायकोचा स्वर खाली आहे पण मी वरच्या टोन मध्ये बोलते. घ्यावा चाय घ्यावा. आणि हे बघा, मी आज नाश्ता पण बनवला. सकाळी उठून चहा केली, मी ते बसलोय काम करत, पण तिकडे बघितलं पण नाही. कशाला? चहा घेतली आणि इकडनं इकडे जाऊन बसली. तू उठलास, माझ्याकडे बघितलंस तरी? हा, मी मुद्दाम झोपायचं नाटक केलं होतं. मी मुद्दाम झोपायचं नाटक तुझ्या आधी मी उठली. व्हिडिओ केलाय असं डोक्यावर बांगून घेऊन गाणं म्हणताना. बिस्किट दे. आय एम सॉरी. सॉरी बोलली त्याच्यातच नाही गाईस, याने मला आता असं पकडलं होतं असं. अरे नवऱ्याची कॉलर पकडते तू. हे बघ, चिमणी पण साक्ष आहे. नाही ना, होय म्हणते. नाही बघ, चिमणी पण साक्ष आहे. नाही. ह्यांच्यामुळेच मी माझा दिवस एकटीने ह्या 4 भिंतीच्या आत घालवू शकते. ते नव्हतं त्यावेळी कसे दिवस घालवलं? झोपून. अरे खाऊ देणार आहे, ती दुसरी आहे. नको ना सागर, खाऊ दे. थांब, मी त्यांना भात आणून घालते. किती खातात ते? खाऊ दे. खाऊ दे. खाऊ दे तर कोलेस्ट्रॉल लेवल वाढू दे.
तुझी जाड आहे. हे बघ हे बघ हे बघ, हे बघ. काय 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 आलं? काय झालं? परत बघ. या जिराफाला मॅगी खायची आहे. हा त्याचे तुझ्या टोपात ते उकडत भंगल्यात आहेस. काय टोप दुसरे पॅन कोणी असा मला तोच कढई पाहिजे. असा तोच टोप मग पाहिजे. हसून घ्यायचा. घासून द्यायचा. घासून तू खराब घ्यायचा. केलायस. तू खराब केलायस. खराब कुठे गेला? मी तर कणके उकडत घातलेत. म्हणजे तू केलंस ना. गाईस हा बघा असं भांडतो हा माझ्याशी, कळलं ना तुला? काय वाटतं मी तुझ्याशी बोलते भांडते म्हणजे काय माझा राग गेला? मला मॅगी करायची आहे. माझा राग गेला? मॅगी करायची मग आहे. कर आणि खा ना, नको कोणी मला ते रिकामी करून दे. म्हटलं. गाईज आज रविवार आहे आणि पहिल्यांदा इतक्या महिन्यात पहिल्यांदा असं झालंय की मुंबईमध्ये लाईट गेली. ते तर आहेच, मुंबईमध्ये लाईट गेलीये, पण पहिल्यांदा असं झालंय की रविवार आहे आणि मला काय बनवायचं नाही. माझा नवरा पहिल्यांदा नाही, स्वतः. असं लय वेळा झाला. तुम्हाला मी एक गंमत दाखवते. झालं काय तयारी? नाही अजून कांदा कापायचा. कापायचंय. ती मॅगी कुठे आहे? सगळी संपवली. हे कशाला कापून ठेवलंय मी एवढं अजून कांदा कापायचा. मला माहिती होतं की मॅगी संपलेली आहे. तू बोललास रागाने हा मी बनवतो माझी मॅगी. म्हटलं बनव, पण मॅगी कुठे आहे? हे आता खाली जाऊन मॅगी घेऊन येईल आणि हे बघा स्वतःच मॅगी बनवतो. चायनीज स्टाईल मॅगी. बाजू बरं उडू शकतो. सागर मला सॉरी कधी म्हणणार? या बनवतोय ना मॅगी. सॉरी साठी आता माझं दुपारचं जेवण पण बनवा ना. वा चायनीज मॅगी मॅगी स्पेशल. आम्ही लवकरच आमच्या खानावळीत ही मॅगी सुरू करू. तुम्हाला आवडेल का खायला सागरच्या हातची मॅगी? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. असे चायनीज वाले खाडखाड खाडखाड करीत असतात, सेम अशीच कडे असतात. आपण आलाय 12 वाजले मॅगी बनवी पर्यंत. हो 10 वाजता उठला का तू संपवलं मॅगी घरातल्या. ठसको लागलो. बघ ना आपला भारी वाटतं. सेम चायनीज सारखं वास येतात. वाटला का तुला? वा आता याच्यात मटार नंतर टाकतो. आधी कांदा टोमॅटो टाकला. बाई बाय 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 परवडायची नाही मॅगी. आता काहीतरी व्हाय आला. मॅगी मी खोकान मेलाय आणि शिंकान मेलोय. हो बघा हा बघा आमचा चायनीज कसा धुमता. जाळ आणि धूर एकदम काढलंय. बायकोला कसं मनवायचं, कसं सॉरी बोलायचं, तिला कामात हेल्प करूनच तुम्ही मनवू शकता. बाकी लाडात गोडात काही नसतं लाडी गोडी लावून, होय की नाही? ये रही मॅगी. इकडे जवळ ये जवळ ये. ओ माय गॉड एकदम कलरफुल मस्त दिसता. आमरे लाईट दिसत नाही. दिसली. हा ओ भाई तोंडात पाणी सुटला. चला मग आज दुपारच्या जेवणात काय? माझं जेवण झालं. तुझं काय? मी उपाशी पण राहू शकते. माझ्यासाठी ते बघ कणके उकडलेले. एकट्याने चाय करून पिलं. मी काही करून खाऊ शकते. मी पण काही करून खाऊ शकतो. तू मॅगीच करून खाऊ शकतो. बाकी बायको शिवाय तू काही करू शकत नाही. काय बाहेर आणून करून खाऊ शकतो. तू बायको शिवाय काही मटन मासे. पण काय आहे शुक्रवारी खाल्यामुळे आज मला खायची नाही इच्छा नाही तुला हाताशी बायको पाहिजे तरच तू करू शकतो. एकटा तू काहीही करू शकत नाही. माझ्याशिवाय तू काहीही करू शकत नाहीस. सांग सांग सांग. त्याशिवाय मी काहीही करू शकतो असं माझं म्हणणं नाहीये. लोकांना वाटतं सागर सगळं करतो पण त्याच्या मागे बायको आहे. मी इकडे ना हात वगैरे धुवून आली आहे पण हा माणूस अरे मला असं वाटलं की तू एकच हे आणलंयस की का तुझ्यासाठी. हेच ओळखलंस तू मला एका वर्षात. नाही नंतर गपचूप वाकून बघितलं ना तर ते 2 चमचे आहेत ना ते असे स्प्रेड झाले तेव्हा मग मला कळालं. बस झाली तुला ना पुरे इतक्याशा जीवागाने किती होईल.
तुमका माहित नाही कसला खाता यार एमटा होता. आयुष्यभर आता खाताला काढतं काय? खाण्यासाठीच करतोय ना सगळं, पोटासाठी. कशासाठी? पोटासाठी. तर मॅडम आज माझा रोल निभावत आहेत. आयत्या खायला बसल्यात. रोज मी तुला करून घालते. खा खा, चवीने खा. बघते, खाऊन टेस्ट करून सांगते. आणि आज मी मार्क देणार आहे. आज मी मार्क देणार आहे. सागर रोज मला देतात ना, मी आज सागरला 10 पैकी. हा हा हा, सुंदर झाले. 10 पैकी 10. एकही एक्स्ट्रा नाही, एकही कमी देणार नाही. 10 पैकी 10 एवढी परफेक्ट झाली आहे. सुंदर. तर माझं दुपारी मोबाईलचं स्टोरेज फुल झालं, त्यामुळे मला ब्लॉग बनवता आला नाही. मग आम्ही जेवून वगैरे थोडासा आराम केला आणि उठून आम्ही मार्केटमध्ये गेलो, कारण घरातलं बरंच सामान आम्हाला घ्यायचं होतं. तर सागरनं काही दिवसापूर्वी हे बघून आले होते आणि येताना हे टेबल घेऊन आले होते. तर असा प्रश्न होता की टेबल तर आणलंय, मग आपण बसायचं कुठे? म्हणून आम्ही तात्पुरतं इकडे कॅमेरा फिरवा, तात्पुरतं आम्ही हे टेबल वापरत होतो. पण सागर ही खुर्ची बघून आले होते ना, तर बोलले की नाही आपण जाऊया आणि खुर्ची घेऊनच येऊया. तर जाऊन हे म्हणजे ते राहील. हा, हे जर काढलं तर राहील. तर आता माझा असा सेटअप तयार झालेला आहे एडिटिंग साठी. आता अभ्यास करणार आहे ही UPSCचा. अभ्यास UPSC झालं की मग MPSC. ते सगळं तुम्हालाच दिलेलं आहे. इथे मी एडिटिंग करणार, छान छान व्हिडिओ बनवणार आणि पुस्तक वाचायचा मी ध्यास घेतलाय. काय स्वप्न खूप मोठी आहेत, पण खूप स्वप्न मोठी आहेत. आम्ही रोज स्वप्न बघतो की आमचं एकच स्वप्न आहे. खूप स्वप्न अजिबात नाही आहेत. आमचं एकच स्वप्न आहे, ह्या वर्दळीतून आम्हाला असं शांत जागेत जायचंय, ते म्हणजे आमच्या गावी. आणि तिथे आमचं छोटंसं घर, छोटीशी शेती, थोडं 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 सगळे गाय बैल सगळं असतील, असं आमचं छोटंसं स्वप्न आहे. आणि पैसे कसे कमवणार? असू दे, स्वप्न मोठी बघायची असतात, मग ते आपोआप पूर्ण होतात. म्हणजे कष्ट करावे लागतात म्हणा, उगाच नाही. चल जेवायला घेऊया आता. हो, तर असं माझं सेटअप झालेलं आहे. कारण का सागरनी मला हे घेऊन दिलं माहितीये की मी असंच पडते आणि मग एडिटिंग करता करता तिथे झोपून जाते आणि माझा पूर्ण दिवस झोपेतच जातो. म्हणून बसून करायचं, काय असेल ते बसून करायचं आणि जेव्हाच्या तेव्हा व्हिडिओ बनवायचे. कारण मी खूप लेट व्हिडिओ टाकते आणि कधी कधी 8-10 दिवसाचा माझा गॅप पडतो. त्याच्यामुळे खूप फरक पडलाय माझ्या चॅनलवर. कारण शॉर्ट तर चालतात, पण लॉंग व्हिडिओ जे आहेत ते माझे खूप कमी चालत आहेत सध्या. म्हणजे जी रीच आधी होती ती आता नाही आहे. मला माझी चूक कळली आहे, त्याच्यामुळे मी ती चूक सुधारावी म्हणून सागर तर खूप प्रयत्न करतात. तर मी एवढंच सांगेन की माझ्या लाईफमधला खरा सांटा माझा नवरा आहे, जो माझे हर विश फुलफिल करतो. थँक्यू सो मच सागर. बघ किती नजर लागली. तर कसं वाटलं तुम्ही सांगा हा माझा सेटअप. तर ना तुम्ही प्लीज माझे सगळे व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि जे कोण व्हिडिओ बघतात त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी माझा हा व्हिडिओ, हा ब्लॉग इथेच संपवते. तर म्हटलं आज हा छोटासा आमचा असा डेली ब्लॉग बनवला होता. तर आम्ही आता जातोय, सागरला भूक लागली, आम्ही जेवतो. तर बाय बाय, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय, गुड नाईट.